आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएसटी याच्याबद्दलची पुढची माहिती घेणार आहोत। तर 1 मिनिटामध्ये पाहूयात की मागील 2 व्हिडिओमध्ये आपण पाहिलोत की टॅक्स हे 2 प्रकारचे असतात। एक असतं डायरेक्ट टॅक्स आणि दुसरं असतं इनडायरेक्ट टॅक्स, आणि जीएसटी हे इनडायरेक्ट टॅक्स आहे। तर 17 असे इनडायरेक्ट टॅक्सेस या ठिकाणी जे दाखवलेलं आहे, तर डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस, तर 17 प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्सेस, त्यामध्ये हे लक्झरी टॅक्स, एंट्री टॅक्स, लोकल टॅक्स, ऑक्ट्राई, एंटरटेनमेंट, एक्साइज, सीएसटी म्हणजे सेंट्रल सेल्स टॅक्स आणि वॅट, अशा पद्धतीचे स्टेट आणि सेंट्रलचे मिळून 17 टॅक्स याला बाद करून एकच टॅक्स आणण्यात आला, ते म्हणजे जीएसटी। इथपर्यंत आपण पाहिलो होतो फ्रेंड्स, आणि सोबत पाहिलो होतो की जे जीएसटी चे रेट्स आहेत ते 0, 5, 12, 18 आणि 28 प्रमाणे घेतलं जातं। म्हणजे जीएसटी चे स्लॅब रेट्स हे 0, 5, 12, 18 आणि 28 आहेत। आणि जीएसटी मधून कोणते कोणते प्रोडक्ट्स बाहेर आहेत म्हणल्यानंतर त्यावरती जीएसटी आणखी लागलेली नाही। ते पेट्रोलियमचे क्रूड आणि पेट्रोल असेल, हाय स्पीडचे डिझेल असेल, नॅचरल गॅस, इलेक्ट्रिसिटी, अल्कोहोल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्यूल म्हणल्यानंतर यांच्यावरती जीएसटी आणखी लागलेले नाही। काल मी चुकून तंबाखू सुद्धा यामध्ये ऍड केले होते, पण टोबॅको हे तंबाखू किंवा टोबॅको हे जीएसटी मध्ये ऍडेड आहे। या ठिकाणी देण्यात आलेला आहे बघा, टोबॅको आपण वाचलोत पण काल 28% मध्ये। पण जे मादक पदार्थ किंवा गांजा सोबत दारू, अल्कोहोल हे जीएसटी मधून बाहेर ठेवण्यात आलेलं आहे, त्याच्यावरती आणखी जीएसटी लागू करण्यात आलेलं नाही। तर आज पुढचे जीएसटी चे जे प्रकार आहेत आपण त्याला प्रकार म्हणून अभ्यास करतो, आणि हे जीएसटी चे काय कायदे सुद्धा आहेत फ्रेंड्स। तर सेंट्रल जीएसटी या ठिकाणी बघा, जीएसटी चे मेनली 4 प्रकार आहेत। तर सगळ्यात अगोदर सीजीएसटी। सीजीएसटी म्हणल्यानंतर सेंट्रलचा असेल आता हे, म्हणजे सेंट्रल म्हणल्यानंतर पूर्ण भारत, पूर्ण देशावर लागू होणार। सीजीएसटी म्हणल्यानंतर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स। दुसरा असेल एसजीएसटी। एसजीएसटी म्हणल्यानंतर हे जे जीएसटी आहे हे स्टेटचा जीएसटी आहे, म्हणल्यानंतर महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, केरळा गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, कर्नाटका गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, आंध्रा गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, म्हणजे जितके राज्य आहेत त्या राज्यासोबत जे जीएसटी टॅक्स लागू होईल ते असेल सीजीएसटी, सॉरी एसजीएसटी। आणि आयजीएसटी म्हणल्यानंतर याचं फुल फॉर्म आहे इंटिग्रेटेड, इंटर स्टेट किंवा इंटरनल असं काही नाही, तर इंटिग्रेटेड जीएसटी। तर इंटिग्रेटेड जीएसटी म्हणल्यानंतर इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स। आणि चौथं जे आहे यूटीजीएसटी। तर यूटीजीएसटी म्हणल्यानंतर युनियन टेरिटरीज, म्हणजे आपले जे 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यामध्ये चंदीगड, दिल्ली, पांडुचेरी, नंतर लडाख, जम्मू अँड काश्मीर, दीव दमण, असे जे हे 8 प्रकारचे जे आपले 8 जे आपले यूटीजीएसटी आहेत त्यांच्या म्हणजे युनियन टेरिटरीज आहेत त्यावरती यूटीजीएसटी लागेल। तर जे युनियन टेरिटरीज आहेत केंद्रशासित प्रदेशासाठी यूटीजीएसटी, राज्यासाठी स्टेट जीएसटी, पूर्ण देशासाठी म्हणल्यानंतर हे जे आहे हे कंपल्सरी असणारच, कोणतंही राज्य असू दे किंवा आयजीएसटी ज्या ठिकाणी लागत असेल। तर हे जे आहे सीजीएसटी पूर्ण देशासाठी म्हणल्यानंतर कोणत्याही प्रकारचा व्यवहार असेल तर त्या ठिकाणी सीजीएसटी हे इन्क्लुडेड असणारच आहे। आणि अशा पद्धतीचे हे जे आपले 4 मेनली आपले जीएसटी चे प्रकार म्हणून आपण अभ्यास करतो, आणि यांना कायदा म्हणून सुद्धा आपण अभ्यास करतो। तर जर सेंट्रल असेल तर सीजीएसटी, स्टेट असेल तर एसजीएसटी, जर इंटिग्रेटेड असेल तर इंटिग्रेटेड म्हणल्यानंतर काय हे आपण पाहणार आहोत पुढे, आणि युनियन टेरिटरीज साठी, केंद्रशासित प्रदेशांसाठी यूटीजीएसटी। तर फ्रेंड्स या ठिकाणी बघा आता याचं मेकॅनिझम कसं आहे। आता 4 प्रकारचे जर जीएसटी असतील तर आपल्याला 4ही प्रकारचे जीएसटी द्यावं लागतील का, तर ते आता थोडंसं आपण समजून घेऊयात। तर इंट्रा स्टेट आणि इंटरस्टेट। इंट्रा म्हणल्यानंतर देश, ज्या राज्यामध्ये, स्टेट आले बघा या ठिकाणी शब्द, तर जर राज्यामध्ये, तर आता राज्य आहे महाराष्ट्र एक राज्य आहे, तर महाराष्ट्रामध्ये जर व्यवहार होत असेल, महाराष्ट्राचा जर महाराष्ट्राच्याच आत म्हणजे महाराष्ट्राच्या आतच जर व्यवहार होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, इंट्रा जीएसटी। मग या ठिकाणी फक्त एसजीएसटी हे एकच लागेल का, नाही, तर या ठिकाणी
आपल्या SGST सोबत जे कंपल्सरी आपलं, कारण हे महाराष्ट्र कशामध्ये येतो, हे महाराष्ट्र कशामध्ये येतो, देशामध्येच येतो, इंडियामध्येच येतो. आणि इंडियाचं कुठलं GST आहे, CGST आहे, म्हणजेच CGST आहे. तर इंडियामध्येच महाराष्ट्र आहे म्हणल्यानंतर महाराष्ट्राचं तर स्वतःचं महाराष्ट्र गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लागेल, पण सोबत त्यामध्ये काय लागेल, CGST म्हणल्यानंतर CGST, सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर कोणत्याही राज्यामध्ये राज्याच्या आत, म्हणजे पुणे आणि मुंबई, राज्याच्या आत, तर पुणे आणि मुंबई या ठिकाणी जर, तर पुणेही राज्यातच आहे, महाराष्ट्रातच आहे, आणि मुंबईही महाराष्ट्रातच आहे. असं जर कोणत्याही, आता पूर्ण राज्यामध्ये कुठेही जर व्यवहार होत असेल, त्याच देशामध्ये जर व्यवहार होत असेल, तर म्हणजे प्रोडक्शन ही त्याच ठिकाणी आणि त्याचं सप्लाय सुद्धा त्याच ठिकाणी, म्हणजे पुण्यातून वस्तू महाराष्ट्रात जात असेल किंवा मुंबईला जात असेल, किंवा मुंबईनं वस्तू उदगीरला येत असेल, किंवा उदगीरनं जे काही आहे आणखी कुठे नागपूरला जात असेल, तर असे कोणतेही जर वस्तू असतील, तर हे जे वस्तू आहेत जर ते देशाच्या आतच जर व्यवहारात असतील, तर त्याच्यावरती कंपल्सरी काय लागेल, महाराष्ट्राचं GST लागेल. आणि सोबत कंपल्सरी काय लागेल, या ठिकाणी जे CGST आहे लागेल. त्याला आपण काय म्हणतो, या ठिकाणी बघा CGST आणि SGST हे कंपल्सरी लागेल. त्याला आपण म्हणतो इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट. तर आता बघा, जर महाराष्ट्रानं गुड्स किंवा प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस जात आहेत कुठे, कर्नाटकाला, तर कर्नाटकाला जात असतील, तर या ठिकाणी आता GST लागेल, महाराष्ट्राची GST लागेल का कर्नाटकाची GST लागेल, तर यासाठी आहे IGST. तर या ठिकाणी लागेल IGST. IGST मध्ये काय इन्क्लुडेड राहील, तर IGST मध्ये ऑलरेडी इन्क्लुडेड असेल CGST, म्हणजे IGST मध्ये CGST सुद्धा इन्क्लुडेड असेल, म्हणजे सेंट्रल GST, कारण कर्नाटक सुद्धा भारतातच आहे आणि महाराष्ट्र सुद्धा भारतातच आहे. मग CGST हे तर कंपल्सरी लागेल, ते लागेल. पण आपलं जे GST आहे ते काय आहे, हे जे GST आहे, GST हे डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे. कसा आहे, डेस्टिनेशन. आणि यालाच शब्द काय दिलेला आहे, सप्लाय. तर सप्लाय बेस्ड किंवा डेस्टिनेशन बेस्ड याचा अर्थ काय फ्रेंड्स, तर महाराष्ट्रातून जर वस्तू कर्नाटक मध्ये जात असेल, म्हणजेच कर्नाटक मध्ये जर ते कंझ्युम होत असेल, तर सप्लाय कोणत्या ठिकाणी आहे, कर्नाटक मध्ये आहे, डेस्टिनेशन काय आहे, कर्नाटक आहे. तर कर्नाटकच्या राज्याला त्या ठिकाणी कर्नाटकची काय लागेल, GST लागेल. GST म्हणल्यानंतर या ठिकाणी IGST लागेल. IGST लागेल, तर कर्नाटकाची GST लागणार नाही, IGST लागेल. IGST मधनं जे पोर्शन असेल, एक हिस्सा जे असेल ते CGST ला जाईल, CGST ला, आणि एक पोर्शन जाईल कर्नाटकाला, कर्नाटक गव्हर्नमेंटला. तर अशा पद्धतीनं याला आपण म्हणतो इंटरस्टेट. तर आता या ठिकाणी एक स्टेट नाही, या ठिकाणी 2 स्टेट इन्व्हॉल्व झाले. तर 2 स्टेट इन्व्हॉल्व झाले, फक्त 2 स्टेट इन्व्हॉल्व झाल्यामुळे दोन्ही राज्याला तर आता टॅक्स देता येणार नाही, कारण ऑलरेडी यामध्ये कंपल्सरी एक वाटा आहे CGSTचा. तर CGST त्याचा एक वाटा घेऊन टाकेल, आणि एक वाटा कोणासाठी कंपल्सरी करण्यात आलेला आहे, कारण GST हे डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स ठरवण्यात आलेला आहे. सप्लाय बेस्ड आहे म्हणल्यानंतर ती वस्तू ज्या ठिकाणी पोहोचेल, तर मुंबईनं जर बेंगलोरला पोहोचत असेल तर कर्नाटकाला भेटेल त्याचं टॅक्स, आणि कर्नाटक मधून जर मुंबईला येत असेल किंवा महाराष्ट्रात येत असेल, तर कर्नाटक जरी पाठवत असेल, पण सप्लाय हे या ठिकाणी महाराष्ट्र जर असेल, महाराष्ट्रात जात असेल वस्तू, किंवा सप्लाय हे महाराष्ट्रात असेल, तर महाराष्ट्राला टॅक्स भेटेल. मग या ठिकाणी त्याचा गोंधळ नको काय म्हणून त्या ठिकाणी IGST ला आणण्यात आलेला आहे इंटरस्टेट साठी. तर इंट्रास्टेट म्हणजे स्वतःच्या देशामध्ये जर GST जर होत असेल व्यवहार, तर स्वतःच्या स्टेट मध्ये CGST लागेल आणि SGST लागेल. आणि दुसऱ्याच्या राज्यामध्ये होत असेल, स्वतःच्या राज्यात होत असेल तर इंट्रास्टेट, आणि दुसऱ्या राज्यासोबत होत असेल तर इंटरस्टेट. आणि हेच IGST आणखी एका ठिकाणी लागतं, तर ते आहे IGST. आणखी
IGST, तर हे लागेल फर्स्ट इंटरस्टेट साठी, म्हणजे 2 राज्यामध्ये होत असेल तर 2 राज्य आले या ठिकाणी, तर यामध्ये एक कंपल्सरी काय असेल, एक वाटा असेल CGST चा. पण आणखी IGST कोणत्या ठिकाणी लागतो बघा, हे लागेल जेव्हा आपण फॉरेन सोबत इम्पोर्ट किंवा जे आपण इम्पोर्ट करतो, तर इम्पोर्ट जेव्हा आपण करतो तर या ठिकाणी सुद्धा काय लागेल, IGST लागेल. तर यामध्ये सुद्धा CGST चा एक वाटा असतो. आणि इंटर आहे म्हणल्यानंतर जे देश, पुढचं जे देश असेल त्या देशाकडनं जे लागत आहे, त्यामुळे या ठिकाणी IGST हे टॅक्स लागेल. तर IGST आणि CGST यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. CGST हे IGST मध्ये इन्क्लुडेड असणार आहे. फक्त ज्या ठिकाणी डेस्टिनेशन आहे, वस्तू कोणत्या ठिकाणी बनत आहे आणि कोणत्या ठिकाणी पोहोचत आहे, ज्या ठिकाणी हे सप्लाय होत आहे त्या ठिकाणी काय होईल, आपल्याला त्या राज्यामध्ये त्या राज्याला ते टॅक्स भेटेल. अशा पद्धतीने हे आहे आपले जे प्रकार आपण पाहत आहोत त्यामध्ये. आता याच ठिकाणी बघा CGST, SGST आणि IGST हे कंप्लीट झालेलं आहे. मग आता UTGST काय आहे, तर UTGST काय नाही, जर स्टेट मध्ये जर आपले जे काही व्यवहार होत आहेत राज्यांमध्ये, तर त्या ठिकाणी स्टेटचं नाव असेल पुढे आणि स्टेट GST लागेल. तर या ठिकाणी ते युनियन टेरिटरीज आहेत, स्टेट तर नाहीत, त्यांना युनियन टेरिटरीजच म्हणलं जातं. म्हणून त्या ठिकाणी जे व्यवहार होईल त्या युनियन टेरिटरी सोबत आता केंद्रशासित प्रदेशामध्ये जे व्यवहार असेल त्या ठिकाणी UTGST लागेल. लागणार तर सगळीकडे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस आहे, फक्त त्याला नाव वेगवेगळं देण्यात आलेलं आहे. राज्याला स्टेट म्हणलेलं आहे आणि युनियन टेरिटरीजला युनियन टेरिटरी म्हणलेलं आहे. आणि 2 राज्यामध्ये होणार आहे. आणि आपलं GST हे डेस्टिनेशन बेस्ड टॅक्स आहे, म्हणजे कोणत्या ठिकाणी पोहोचत आहे त्या राज्याला, सप्लाय ज्या ठिकाणी आहे त्या राज्याला टॅक्स भेटणार आहे. म्हणून या ठिकाणी IGST एक संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे. आणि CGST येतं, हे तर सगळीकडे कंपल्सरी असेल. UTGST आता या ठिकाणी बघा, जर स्टेट मध्ये जर GST असेल तर स्टेट GST असं म्हणतो आपण, सोबत CGST लागेल. आणि या ठिकाणी UTGST जर लागला तर सोबत यामध्ये काय असेल, सेंट्रलचं जे काही टॅक्स आहे ते ऍडेड असेल, म्हणजे सेंट्रल GST सुद्धा या ठिकाणी लागेल. म्हणजे हे दोन्ही सोबत असतील, हे दोन्ही सोबत असतील. आणि या ठिकाणी हे आणि हे सोबत असतील. IGST मध्ये सेंट्रल GST हे तर कंपल्सरी असणार आहे. तर आय होप तुम्हाला हे समजलं असेल जे काही मेकॅनिझम आहे